बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील प्रभाग क्रमांक 12मधील पाणीपुरवठा, स्वच्छता आणि अवाजवी मालमत्ता कराच्या विरोधात वारंवार निवेदने देऊनही नगरपरिषद प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने MIMच्या वतीने खामगाव नगरपरिषदेत पुंगी बजाव आंदोलन करण्यात आले. मागील 3 महिन्यांपासून शहरातील फाटकपुरा आणि दाळफैल भागातील अर्ध्या वस्तीला पाणी मिळते, तर अर्ध्या वस्तीचा पुरवठा विस्कळीत आहे. सध्या पवित्र रमजान महिना सुरू असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. फाटकपुरा भागात सफाई कामगार नसल्याने 15-15 दिवस नाल्यांची साफसफाई होत नाही. परिणामी परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथे कायमस्वरूपी सफाई कामगार देण्याची मागणी MIMने केली आहे. रमजाननिमित्त मस्तान चौकातील मशिदीत नमाजसाठी येणाऱ्या नागरिकांना आणि खरेदीसाठी येणाऱ्या ग्रामस्थांना उघड्या नाल्यांमधील दुर्गंधीचा प्रचंड त्रास होत आहे. स्थावर मालमत्तांवर लावलेला अव्वाचा सव्वा कर तातडीने रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाच्या अशा कारभारामुळे नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. आजच्या पुंगी बजाव आंदोलनाद्वारे प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जर या समस्या येत्या काही दिवसांत मार्गी लागल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा MIMच्या वतीने देण्यात आला आहे. नगर पालिका को जगाने के वास्ते आज हमने खामगांव MIM की तरफ से पुंगी बजाव आंदोलन किया है. हमारी मांग 4 है. पहली मांग कि जो मस्जिदों के सामने आजू बाजू में जो नाले हैं उनकी साफ सफाई होना चाहिए. दूसरा, फाटकपुरे में जो 3 महीने से पवित्र रमज़ान महीने में नल पानी आ रहा नहीं, वो पानी छोड़ना चाहिए. हमारी तीसरी मांग है कि जो फाटकपुरे में काम सफाई है उसको अर्जेंट में वहाँ पे परमानेंट के वास्ते दो. चौथी मांग हमारी ये है कि तुमने जो गब्बर सिंह टैक्स पूरे खामगांव के नागरिकों के ऊपर डाला है वो रद्द करे. ऐसी मांग खामगांव MIM की तरफ से दी जाती है और ये चुनौती दी जाती है कि हमारी मांग अगर नहीं पूरी हुई तो हम इससे भी बड़े आंदोलन करेंगे नगर पालिका के सामने.